पार्टी रितेश सालेकर। आमचा हेतू आहे का महिलांना न्याय भेटून द्यावा, लोकांना 500 घराचं घर भेटो, 800 स्क्वेअर फीट पर्यंत लोकांचं हे कर माफ करावे सरकारने। ट्रान्सपोर्टवर होणारे अत्याचार, शिक्षण जे आज मागलं एवढं, ते लोकांना ते चांगली सुविधा भेटावी शिक्षणची, हेच आमचा उद्देश आहे। शेतकरी होणारे अत्याचार, आज 70 वर्ष झाली आपल्या देशाला, तरी शेतकरीला काही न्याय आजपर्यंत कुठली सरकार देऊ शकली नाही। त्याच्यावर काहीतरी सरकार तोडगा काढे। आता बोलले कर्ज माफ करू, पण कर्ज काय माफ केलं नाही। उद्योगपतींचे कर्ज माफ करते, मग शेतकरीचं कर्ज माफ करायला सरकारला काय होतं? आणि शेतकरीचं कर्ज माफ, जर देशावर कर्ज आहे, ह्यांनी आपले पगार वाढवून घेतली, पेन्शन वाढवली, मग त्यांनी ते पण विचार करायला होता ना, खासदारांनी का आपण पेन्शन का वाढवून घ्यायची, पगार का वाढवायचा, ते सगळे मुद्दे आम्ही सरकारकडे घेऊन जाणार आहे। यापूर्वी पक्ष स्थापनेच्या आधी काही सर्वसामान्यांचे प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून मांडले होते। आम्ही आमच्या ट्रान्सपोर्टरांचे आंदोलन केलेले आहे, ते मानलेले आहे, आंदोलन केलेले आहे। पुढची भूमिका काय आहे? पुढची भूमिका आम्ही जसं जसं आम्हाला हे वाटेल तसं आम्ही लोकांसाठी आंदोलन करणार। आणि 15 जूनपासून ट्रान्सपोर्टरचं आम्ही गाड्या बंद करणार आहे। कधी लूट मचवली आहे त्याच्या संदर्भात 15 जून कदा अख्ख्या देशात समजवायला टाइम लागणार, का सर्वांना समजवायला लागेल का बंद करायची आहे, का त्रास सर्वांनाच आहे, पण कोणाला बोलल्याशिवाय कोण येत नाही। सरकारने बाईक टॅक्सी आता सुरू केलेली आहे, कसं बघताय? तर सरकार तर काय एखादी वस्तू बंद करायची तर नवीन वस्तू आणतेच। आता जे चालू आहे उद्योग तेच बंद झाले। मेट्रो आल्यापासून तुम्ही बघा, अंधेरीच्या रिक्षावाल्यांना विचारा त्यांची काय हालत आहे, त्यांचा रोजगार गेला सगळं। आता कुठलाही टॅक्सीवाला, कुठलाही ट्रान्सपोर्टवाला सुखी नाही आहे। तो बोले धंदा, ते गाडी विकून आम्ही वडापाव विकलेला चांगला आजच्या घडीला, असं आहे।